गाईज मी आणि ऋषा म्हणजे आर के व्लॉग्स आणि आम्ही दोघंही आलो आहेत आता एका ऑडिशनसाठी. मराठी रिॲलिटी शो आहे आणि त्याचं नाव काय, चला हवा येऊ द्या. सो चला हवा येऊ द्याच्या ऑडिशनसाठी आम्ही आलो. आतमध्ये बघितलं आम्ही, गर्दी खूप आहे, पण आम्ही पार्किंगसाठी इथे आलो होतो. चावी कुठं टाकली? हा बघा, इकडे मी माझी कार लावली आहे. हां येस, लाईट दिसलं मला. लॉक केलं ना? अरे लॉकच करतोय ना मी. हे अनलॉक, हे लॉक. बोला. सो अशा प्रकारे गाडी लावून झालेली आहे. परत वाजलं आपलं नाही, दुसऱ्यांचं. सो आणि आता इथे गजानन वडापाव. अरे जाताना खाऊ. येस, गजानन वडापाव इथेच आहे बाजूला. सो जाताना मी नक्की आवर्जून खाणार आहोत गजानन वडापाव, ठाण्याचा स्पेशल. जास्त लॉंग व्हिडिओ बनवत नाही बसत. आता तुम्हाला दाखवतो चला हवा येऊ द्याचं ऑडिशन कुठे आहेत ठाण्यामध्ये. छोटीच आहे पण तुम्ही बघू शकता. दुर्गत ओरडावं लागेल कारण माईक नाही आहे, पण तुम्ही बघू शकता. पण नाही. हा मला 0111 नंबर मिळाला आहे. आणि ऋषा तुझा नंबर दाखव. 0110. आमच्या पोटांच्या घड्यामुळे नंबर दिसत नाही आहे. 0110. 0110 110 अँड दिस इज 111. बाय द वे, मी जेव्हा आपण एंटर होतो तेव्हा काय झालं ऋषा? पाऊस आला आणि ते पाऊस नाही, दादाच्या शर्टवर काय झालं? उसके शर्ट पर ना वो हो गया. वो क्या? वो कौवा जो करता है, वो कौवा जो करता है. लकी असं म्हणतात ना, लकी असतं कावळ्याने शीट केलेलं. सो कावळ्याने आज नेमकं माझ्या शर्टवर शीट केली. ओ शीट. हे भूषा तू आला? हो म्हणजे काय, हे कुठे? चल. आणि तू काय करतोय? तुझ्यासाठी माझ्यासाठी. अरे ऑडिशनला आलो आहे. ऑडिशनला आलायस? म्हटल्याप्रमाणे चला हवा येऊ द्याच्या ऑडिशनला आलो आणि सकाळी मी 8 वाजता आलो, कोणी नव्हतं. आता झाले सगळे मित्र. किरण हात दाखव इकडे. हवा हा पण आलाय, तो अनिकेत पण आलाय. हे निलेश हात दाखव ना, निलेश तोंड दाखव. हां ऋषा कापून आलोय माहितीये काय ऑडिशनला आलोय. माझा नंबर दाखवा. हे बघा, त्याचा नंबर 539 आहे. माझा 111 आहे. इकडून बघितलं तर 1000 धावा होतो. उलटा बघितलं, याच्याकडे नंबरच नाही. याच्याकडे नंबरच नाही, पण माझा नंबर असतो. सो बघू आम्ही ऑलरेडी आहेच. आम्ही थोडं मोठ्याने बोलावं लागेल कारण माईक नाही. अरे माझा नंबर आहे. पी करतात हे लोक. हा स्ट्रगल आहे आमचा. काय आता हे ऍक्च्युली माझं ऑडिशन झालंय, मी फिरू शकतो बाहेर. हे उगाच फिरतात का? मित्राला सोबत करूया आपण. ऑडिशन काय आजची उद्या देता येईल? नाही करेक्ट आहे तुझं, पण तेच म्हणणं आहे. उद्या देणार आहे. मी असंच देणार, उद्याची वाट बघणार. तू काय करून आलास? गाईज, हॅलो, हा भूषण आणि हा सुद्धा आलाय ऑडिशनला. 610 नंबर. माझा 111 झालाय. मी टाइमपास करतोय फक्त. मी ह्यांचं काय बोलतात, काय वाढवतो आपण, आम्हाला प्रोत्साहन देतोय. सो आणि तुम्ही बघू शकता मी अपोजिट साईडचा कॅमेरा चालू करतो. केवढी गर्दी ही, बाप रे बाप, खूपच गर्दी आहे. गर्दी जेवढे गर्दी तेवढेच गर्दी पण आहे तिकडे. हां सो असं हे बघू शकता तुम्ही, सगळ्या ऑडिशनला थांबलेत. ठाण्यामध्ये ही BMCची शाळा होती, तिकडे हे चला हवा येऊ द्याचं ऑडिशन चालू आहे. आणि आता माझं ऑडिशन झालेलं आहे. मी किती टाईमपास करू अजून, म्हणून मी निघतोय. सो तुम्ही बघू शकता ही शाळा आहे BMCची. आणि इकडे माझं ऑडिशन योगेश शिरसाट दादा आहे, त्यांनी घेतलं आहे. आता बघू काय कॉल येतो नाही येत. सो बघू. ऋषा एन्जॉय केलं असतं? अरे एकदम एन्जॉय केला. हे मला दिसले असतं कुशल बद्रिकेन, ते मला नंतर कळलं पोस्टर आहे भेंडी. अरे बापरे, मी हे कट करीन कदाचित. एवढा अभिनय म्हणजे. हाऊज ऑडिशन? हा ऑडिशन एकदम मस्त. ऋषा सॉरी फॉर फालतू इंग्लिश, पण कसं होतं ऑडिशन? ऑडिशन खूपच सुंदर गेली. मला काही तयारी नव्हती माझी. दादा बोलला सकाळी उठायचं म्हणजे उठायचं आणि जे येईल ते बिंदास कॉन्फिडन्सने बोलायचं.
हां. सो आज मी माझा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हेरी गुड. सो असाच घेऊन मी पुढे जाईन. लव यू ब्रदर, लव यू. आणि गाईज मी असेच व्लॉग बनवत राहतो. आजचा व्लॉग माझा एवढा खास नसेल असं जरी वाटलं तुम्हाला तरी एकच सांगेन, चला हवा येऊ द्याचं ऑडिशन द्यायला आलो होतो. तो बाबा ॲक्टर किती स्ट्रगल करतात ऑडिशनच्या काळात किंवा एखादी सिरियल मिळवण्यासाठी, एखादा रिॲलिटी शो मिळवण्यासाठी, ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला या छोट्याशा व्लॉगमधून. मला माहीत नाही हा व्लॉग किती मिनिटाचा असेल, पण मला बोलायला फार आवडतं म्हणून मी बोलतो नुसता, हो की नाही? येस. ऋषा मी किती बोलतो बाय द वे? खूप बोलतो पण भारी बोलतो. हां हां, थँक्यू सो मच. हे असं पाहिजे, प्रेम आहे माझ्यावरती ऋषाचं. आर के ब्लॉग्स बाय द वे, ह्यालासुद्धा फॉलो करा. RK_18_ ब्लॉग खूपच मोठा. RK_18_ म्हणजे हा 18 वर्षाचा आहे असं. हां या. ओके, 18 वर्षाचा आणि 6 फूट उंचीचा RK ब्लॉग्स. सो त्यालासुद्धा फॉलो करा. तुझी लिंक वगैरे काय देणार आहेस का? मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये फॉलो करायला. मला तुझी लिंक पाठवशील. नक्की. ओके बाय गाईज. आता आम्ही पुन्हा निघतोय. मी माझी कार काढेन आणि पुन्हा अपने सपनों का शहर बदलापूर आणि अंबरनाथ. सो कुछ खा के बाय गाईज. खाके जाएंगे गजानन वडापाव भाई. घरी निघालो मी. आणि ऑडिशनचं काम संपल्यावर सगळ्यात महत्त्वाचं गजानन वडापाव. सो आता आम्ही गजानन वडापावला आलो आहे. तुम्ही बघू शकता. माझा फेवरेट वडापाव आहे कारण त्यातली चटणी जी असते ना ती खूप सुंदर असते.